पावसाळ्यामध्ये डेंग्यू हा रोग पसरत असतो आणि त्याच्यामुळे काय इकडे आपल्याकडे झाली नाही अजून मच्छर फवारणी. तर सरपंच साहेबांना विनंती आहे ही पण, आणि गावामध्ये मच्छर फवारणी चालू करा. आणि कचऱ्याचं जे गाड्या आहेत ते कुठे पण उभे नका करू, कारण की त्या नवीन गाड्या आहेत. पावसाळ्यामध्ये तिकडे चिखलामध्ये या कुठे पण उभे राहतील, ते गंज लागून सडून जातील. परत आपल्याकडे एक तर निधी कमी येतो. निधी आल्यानंतर आपल्याला त्याची एकदम काटकसरीने उपयोग करायला लागेल. कचरा व्यवस्थित उचलला जातो का म्हणून? कचरा व्यवस्थित उचलतात, पण काही ठिकाणी गाड्या ठेवलेल्या आहेत ना, त्या ठेवू नका, सडून जातील त्या. सर आप कुछ कहिए कि क्या आपको क्या समस्या लग रही मनोर गांव में? और अभी जो बात तो बहुत सारे, लेकिन सरपंच साहब ने अभी कुछ समाधान कर उत्तर दिया तो अच्छा लगा हमको। रहा सवाल कचरे का, तुमने पूछा, कचरा समाधान कारक नहीं है कि कचरे के लिए रोज गाड़ी नहीं आती। अभी मैं खुद मेरा एक थैली पिशवी घर से लेकर आया और जहाँ पे डंप करते वहाँ पे डंप किया मैंने। तो गाड़ी रोज की डेली आना चाहिए। तो अभी मैंने पूछा जो कचरा उठाने वाले उनको, बोले कल सैटरडे था, शनिवार को छुट्टी रहती है। चलो ठीक है, लेकिन ये ऐसा हफ्ते में 3 दिन या 2 दिन आती है कचरे की गाड़ी, डेली आना चाहिए ना गाड़ी। चलो शनिवार के दिन ठीक है, एक छुट्टी है, एक दिन नहीं है। आपल्याकडे डंपिंग ग्राउंड नाही, त्याच्यामुळे गाड्या वगैरे लेट होतात, तुमच्याकडून उशीर होतात. आणि त्यांनी आत्ताच तुमच्या समोर बोलले की कचऱ्याची गाडी रोज फिरकत नाही आपल्याकडे. कचऱ्याचा असा प्रश्न आहे की आपण आता आपल्याकडे मॅन पॉवर कमी आहे. आपण कचऱ्यासाठी माणसं मिळत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतोय माणसं शोधण्याचा, पण कचऱ्यावर कोण कामाला यायचं बघत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे गाव होतं आता पसरलेलं आहे, भरपूर मोठं झालेलं आहे. पहिले गाव छोटं होतं, त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली, एरिया वाढल्यात, त्याच्यामुळे काय झालं, मॅन पॉवर कमी असले. आणि आमच्याकडे जे कर्मचारी आहेत कचऱ्यामध्ये काम करतात, आम्ही त्यांना सगळं सेफ्टी देतो, पण त्याच्यानंतर सुद्धा ते आता कचऱ्यामध्ये काम करतात, तर त्यांना ते आजारी पडल्यानंतर आम्ही त्यांना फोर्स नाही करू शकत का याच कामावर. त्याच्यामुळे आमच्याकडे मॅन पॉवर कमी पडते. आणि ह्या ज्या आपण गाड्या ठेवल्यात, जसं मोहीन शेख यांचं म्हणणं आहे का गाड्या ठेवल्यात, तर त्या तिथे भरपूर कचरा पडतो. तो एक टाकीचा कचरा उचलण्यासाठी कमीत कमी 2 तास लागतात. तर 8 तासामध्ये एक माणूस किती काम करणार? पूर्ण गावामध्ये फिरायचं असते. किती कर्मचारी आपल्याकडे आता 6 कर्मचारी आहेत कचरा उचलण्यासाठी, आणि 3 ड्रायव्हर आहेत. असं टोटल 9 कर्मचारी आहेत. पण त्याच्यामधले पण रोज सगळे नाही आहेत, कारण की कचऱ्याचं काम करतात. त्याच्यामुळे आज एका कर्मचाऱ्याचा मला फोन आला का मला ताप येतोय, तर मी 2 दिवस नाही येणार. त्याच्यामुळे काय झालंय, गावामध्ये कचरा एवढा पडतो. आणि जिथे आपण ट्रॉल्या ठेवल्यात, किंवा मी स्वतः पाहणी करतो, कचरा जेव्हा फिरतो, सकाळी निघतो तेव्हा फिरतो, तर लोक कचऱ्याच्या जिथे ट्रॉल्या ठेवल्यात त्याच्या खाली कचरा टाकून टाकतात. पण मला एक फक्त लोकांना ही विनंती आहे की जी आव्हान आहे का, जेणेकरून जी ट्रॉली ठेवली त्याच्यामध्ये कचरा टाकून, ती ट्रॉली पूर्ण फुल भरून जाते म्हणून ते खाली कचरा नाही फुल भरत नाहीये. खाली असल्यानंतर पण, कारण की मी स्वतः लोकांना बघितलंय कचऱ्या टाकताना, का ट्रॉली असताना सुद्धा रिकामी असताना खाली कचरा टाकलाय. मी त्यांना सांगितलं का, म्हणजे मी थांबून त्यांना उचलून पुन्हा ट्रॉलीमध्ये टाकायला सांगितलं. आणि मी स्वतः पण काही गोणी उचलून ट्रॉलीमध्ये टाकलेल्या आहेत. मग सर कचऱ्यासाठी अजून काही लोक लहान पोरांना कचरा घेऊन पाठवतात तर ते फेकायला, त्याच्यामुळे त्यांना तो ट्रॉलीमध्ये टाकता नाही, तर ते खाली टाकून देतात. तर मला लोकांना हे पण आव्हान आहे का, जेणेकरून लहान मुलांना नका पाठवू, तुम्ही स्वतः जा. आणि कचऱ्याच्या इथे लहान मुलांना जाणं मला तरी वाटते योग्य नाही आहे. सर मला एकच शेवटचा प्रश्न आहे की गावामध्ये कोणते प्रश्न आहे आणि तुम्ही कोणते आता तुमचे प्रयत्न तुमच्याकडून सुरू आहे म्हणजे सोडवण्याचे, म्हणजे विकास कामाची जर गोष्ट केली तर विकास कामाबाबत तुम्ही काय बोलणार? आता गावामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पाण्याचाच आहे. त्या पाण्याचा प्रश्न जर सुटला तर 90% तरी आपल्या गावाचा प्रश्न सुटून जाईल. आणि बाकीचं झालं एक आपलं तलावाचं सुशोभीकरण, त्याच्यासाठी पण आम्ही पाठपुरावा करतोय, कारण की त्याच्यासाठी आपला तलाव मोठा आहे. त्याच्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 करोड रुपये निधी लागेल जॉगिंग ट्रॅक आणि हे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. नाही त्याच्यासाठी आपण प्रयत्न चालू आहेत आमचे. आणि आपल्या ग्रामपंचायतकडून जास्तीत जास्त आपण 2-3 लाख रुपये खर्च करू. आणि 2-3 लाख रुपये करता असे काही वर्ष निघून जातील का ते होणार नाही. तर आपल्याला लोकांचं जी म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जॉगिंग ट्रॅकचा आपला जॉगिंग ट्रॅक व्हावा हा याचा प्रयत्न आपला पण चालू आहे. मनोरचं जे फिल्टर प्लांट आहे, जलशुद्धीकरण यंत्र आहे, त्या ठिकाणी उभे आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की मनोर गावचे जे सरपंच आहे, मनोर ग्रामपंचायत सरपंच चेतन पाटील, ग्रामस्थ, आणि या ठिकाणी जे आहे मोईन शेख आणि तौफिक घाची ते सुद्धा उपस्थित आहे. त्यांची चर्चा झाली. कचऱ्याबाबत पण आपण ह्या ठिकाणी जे प्रश्न मनोर गावाचे आहे त्याबद्दल आपण ह्या ठिकाणी चर्चा केली. आणि
आता अपेक्षा हीच आहे, हे पाहावं लागणार आहे की मनोर गावासाठी शुद्ध पाणी कधीपर्यंत